बारामती शरीव मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। श्रीनिवास पवारांच्या शरीव मोटर्समध्ये पोलिसांचं हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। शरीव मोटर्स कंपनीचे मालक हे श्रीनिवास पवार आहेत। श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील आहेत। तक्रारीनंतर तपास केला, मात्र त्या ठिकाणी काहीच आढळलं नाहीये। प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी ही माहिती दिली आहे। तुम्ही भेट घेतली नक्की काय? ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो। ती तपासणी आपली झालेली आहे। नाही, तसं एफएसटी टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून। जावेद, श्रीनिवास पवार यांच्या शरीव मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन झालं, या सगळ्या प्रकारानंतर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली का? या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली नसली तरी शरीव फाउंडेशन जे आहे त्या शरीव मोटर जे आहे ते श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे आणि ते मेडद या गावामध्ये बारामती तालुक्यातले असून त्या ठिकाणी रात्री सर्च ऑपरेशन पोलिसांकडून करण्यात आलं। ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे विविध पद्धतीच्या अशा तक्रारी जात असतात की ज्या ठिकाणी काही गडबड होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पथके तैनात करून निवडणूक आयोग जे आहे ते त्या ठिकाणी पाठवत असतात। त्याच पद्धतीने रात्री आणि आज सकाळी देखील त्या ठिकाणी पोलिसांचं पथक पोहोचलं। त्यांनी त्या ठिकाणी चौकशी तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाती काही आले नसल्याचं जे प्रांताधिकारी आहेत म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी आहेत बारामतीचे त्यांनी सांगितलं आहे की आमच्या या पथकाला कुठलेही काही हाती लागलेलं नाही। नक्कीच जावेद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर शरीव मोटर्स कंपनीचे मालक श्रीनिवास पवार यांच्या कंपनीमध्ये खरं तर सर्च ऑपरेशन झालं, मात्र यामध्ये काही सापडलं नसल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं।